उपमहापौर निवडणूक प्रक्रियेवरून मुंबईत शिंदे सेनेत अंतर्गत नाराजी नाट्य समोर आलंय। आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरला गेला। या संपूर्ण प्रक्रियेत शिंदे सेनेत मोठी धुसफूस बघायला मिळाली। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही मोजक्या नेत्यांनी सहभाग दाखवला, मात्र काही शिंदे सेनेच्या इतर महत्त्वाच्या नेत्यांना या संपूर्ण प्रक्रियेत विश्वासात घेतलं गेलं नाही। शिंदे सेनेतील नाराजी नाट्य यामुळे आता चव्हाट्यावर आलंय। आपण बघतोय मुंबईमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार घोषित झाले। शिंदे सेनेकडनं उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांचं नाव पुढे केलं गेलं आणि याच उपमहापौर पदाच्या निवडीवरून आता शिंदे सेनेमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकी काय घडतंय शिंदे सेनेत? निश्चितच आज महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी जे आहे ते उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस होता आणि भाजपने आणि शिवसेनेने उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे। मात्र या संपूर्ण प्रक्रियेवरून कुठेतरी शिवसेनेमध्ये जे आहे ती नाराजी नाट्य जे आहे ते समोर आलेलं आहे। काही नेत्यांनी आपली भावना जी आहे ती भावना व्यक्त केलेली आहे की या संपूर्ण प्रक्रियेपासून आम्हाला दूर ठेवलं गेलेलं आहे, आम्हाला विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये। उपमहापौर निवडणुकीच्या या प्रक्रियेमधून आम्हाला वगळण्यात आलं, अशी काही नाराजी, उघड नाराजी जी आहे ती माध्यमांशी सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी ह्या प्रक्रियेमुळे मुंबईतील शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांना जे आहेत ते विश्वासात घेतलं नाही, अशी जी भूमिका आहे ती काही शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि म्हणूनच ह्या संपूर्ण नाराजी नाट्याचा आता नेमका पुढे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।